आम्हाला. व्हॉट आर यू डुईंग द पेमेंट बघा तिथं केलं. आम्ही बसतो मस्त पैकी. काय ग अश्विनी एवढं उदास का झालं? अरे मला भूक लागली. काय खायचं? कचोडी वगैरे खायची. सकाळ सकाळ. मग अरे इडली बिडली आहे का इथं? काय इडली 1310 रुपये. हा ठीक आहे ना, सगळ्यांनी पाठायचे ना. अभि काय खाणार आहे आता? मिठाई. अरे बाबा डायबिटीज वाल्यासोबत नाही बोलत. डेंजर पोरगा. सकाळ सकाळ पण मिठाई खायची एकदम खायचं असतं त्याला सारं. थांबा एक मिनिट तर काहीतरी आपण पुढं कंटिन्यू करू ब्लॉग. आता आपण कुठं चाललोय गाईज? आता आपण चाललो मला काय माहिती 18 किलोमीटर आहे. कुठे चाललंय? स्वर्णवीर मंदिरला चाललेलं. स्वर्णवेद मंदिरला चाललेलं आहे गाईज आम्ही सगळ्यांनी. ते ह्याने काहीतरी शर्ट घातले पीसीएमसी स्टाईल. नाही पीसीएमसी कशाला भिलारेवाडीचं शर्ट घातले ह्याला म्हटलं ट्रेडिशनल घाल तर भाऊनी तर पण ते शर्ट पॅन्ट घातलेलं आहे आपलं कॉलेजवालाच डेली. आता आम्ही चाललेलो आहे सरळ सरळ चाललेलं आहे. रोज या गल्लीतून सारखं वरती खाली करून कंटाळा पाठ झाली. आता आम्हाला कोण बोललं ना टुरिस्ट गाईडचं काम करतं का आम्ही लगेच बोललो येस तुम्ही चाललेत आम्हाला घेऊन जा. काल रात्री जेव्हा पोलीसवाले विचारत होते की कुठं जायचं तेव्हा सांगता नाही आलं ना. तेव्हा अरे आम्हाला असं नाव नाही लक्षात पण कुठं जायचं ते माहिती असतं एरिया. एवढा कॉन्फिडन्स पोलीसवाले म्हणजे रोड बंद आहे तिथंच रोड आहे. पोलीसवाला पण बोलला जा भाऊ काय करायचं ते कर बाबा. काय करायचं ते कर. तो पण आर्ग्यू करला नाही भाई. चालू बसवलं एवढं सोपं ना. आम्ही आलं ना सकाळी चहाच्या चक्कर मध्ये आवाज येतोय. हा येतोय. त्या चक्कर मध्ये किती किलोमीटर पळून आलो आपण. अरे ह्यांना चहा आणि ते काय बटर खायचं होतं. मलाई टोस्ट. हा मलाई टोस्ट खायचं होतं त्याच्या चक्कर मध्ये 2 किलोमीटर इकडे पळालो 2 किलोमीटर तिकडे 2 किलोमीटर इकडे 2 किलोमीटर तिकडे केलंय गाईज आम्ही. आणि शेवटी आमच्या जवळच होतं तिथं खाल्लेलं आहे गाईज. ह्यांना फेमस वाला माणूस मिळाला नाही म्हणून आम्हाला कुठं पण खायला लागलं. पण चांगलं होतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स. हंसिनी कशी दिसते? कपडे किती छान. त्याचं नाव हनिशा जरी असलं तरी हंसिका आणि हंसिनी हे तोच नाव. 2 नामकरण केलेलं आहे आम्ही गाईज. माझं चुकून काल तोंडून हरण्या निघालं होतं. ऐसा गलत नाम लेते फिर हमको. माझं नावच होतं कानातले. खूप खतरनाक गल्ली आहे. बनारसी साडी बघा कुठली घ्यायची सांगा. तोपर्यंत आम्ही ब्लॉग अपलोड लवकर होणार नाही. ऐका ना तुम्ही कपडे असे घातलेले आहेत की मी बघ ना किती वर केलं तिला लिटरली तेच ते रस्ता झाडला जात आहे. ह्याच्या ब्लॉग मध्ये पण हे कट करायचं. हा कट करायला थोडस नाही काय नसतं. गाईज बघा हिचं पूर्ण ओव्हरऑल लुक बघा. अश्विनी हिचा पण लुक बघा गाईज. थोडासा ट्विनिंग. त्यांनी काय केलंय एक पूर्ण मोठं 2-4 मीटरचं घेतलं त्यांनी शिवून घेतलं. पागल झालं गाईज. तर गाईज आम्ही रिक्षातून आलेलो इथे मंदिर पाहायला. ते सेटिंग करायला लागतं. तर गाईज दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघालोय परत आमच्या रूमच्या दिशेने. आता जाता जाता जिथे उतरेल तिथून शॉपिंग वगैरे करेल, खायचं वगैरे बघेल आणि मग रूम वरती जाऊ. तोपर्यंत ऑटोला गेला पैसे जास्त गेलतो. लेट कुठं 2 मिनिटं लेट 15 मिनिट लेट झालं तरी चालतंय बोललो होता तो. तुमचं फोन करायचं काम होतं असं बोलला. तुम
काढायचे का काढ. सांगताय की काय करायचं कुठे गेले लोक? शोध. अरे देव माझ्यावर खुश आहे. तर तेव्हा असंच करणार भाई, fix असंच करणार रे. सर ना एक मिनिट असा काढा का तो मीडिया टीम मध्ये असला कुठला सोड अँगल तरी ऐक ना प्रत्येक कामामध्ये चांगले व्हिडिओ तो नाही काढत. स्टार्ट. नाही करत सांगून एक मिनिट त्याचं असतं ते असं असतं. गहू कधी दिसताय का तुम्ही? गहू कधी दिसताय का? गालचे बॅनर लोक त्यांना माहिती गहू कसा दिसायचा. बस हो गया चल उठ बस करो तुझे कुछ बोल रहा पढ़ो एकदा पॉवर ऑफ द बटन. टेबल सीट ना भाई अब मैं नहीं उठ रही हाँ बहुत हो गया तीसरी बार उठा है मेरे को. तर गाईज आम्ही आतमध्ये आलेलो इथं आता जेवण करायला बसलो. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला दिवस चौथा आणि आज आपल्या दिवसाची सुरुवात सगळे इकडे तिकडे नाचायलेत सगळे येड्यावानी. गाणी तिथं लावली आहे, स्पीकर नाही आमच्याकडे पण आम्ही जाणार आहे खायला अन्नछत्रामध्ये नाश्ता करणार आहे आता. मग आता तिथून पुढे काय होते ते तुम्हाला लवकरच समजेल. आता तोपर्यंत डान्स. फिटेल कपडे वगैरे घालून आम्ही चाललेलो आहे आता बोटमध्ये बसायला. सगळे तयार झालेले. यो बघा कसं दिसतं. बघा हे लोक सगळे तयार झाले. फोटोसाठी चालले ते फिरत तर नाही. आम्ही एक्सप्लोर करून आलो. आम्ही 1-2 मंदिरामध्ये गेलो. आम्ही चित्रकूप विहीर बघितली, ज्याच्यात म्हणजे ते लाईफ अँड डेथवाली जे विहीर आहे की त्याच्या आतमध्ये बघितल्याच्या नंतर तुमची जर परछाई तुम्हाला दिसली तर तुम्ही वेल अँड गुड, आणि नाही दिसली की 6 महिनों में कार्यक्रम फिक्स. मग ते तिथं बघून आलं. आमचं लाईफलाईन चांगले काहीच. मी तर ड्युअल फॅक्टर ऑथेंटिकेशन पण केलं. त्यांनी 4 वेळा बघितलं वाकू तोच आहे का पण तोच होता. हे लोक नव्हते आले, हे लोक तयार होते. आम्ही काय आलो 2 मिनिटात लगेच तयार पण झालो काही. मेन मंदिर गाईज इथून दिसणार नाही तुम्हाला, तिकडे करून दाखवलं असतं. उद्या सकाळी दाखवणार आहे तुम्हाला. उद्या 3 वाजता जाऊ. उठून जाणार आहे. पण मोबाईल वगैरे तिथं अलाउड नाही दाखवू नाही शकत. हां मग मी ते ग्लिम्स घेतलेल्या मधल्या त्यावेळेला टाकून. हां मग ते क्लिप्स टाकून देतो तुम्हाला. आम्ही कुठल्या मंदिराबद्दल बोलते समजेल तुम्हाला. आता बोटिंग करणार आहे आम्ही. पक्षी वगैरे असतील तर बघू. आपल्या इन्स्टा शॉर्ट घेऊ. घेतले का मग? हंसिनी इधर देख. ए हंसिनी. हंसी नहीं मला वाटलं अश्विनी. अश्विनी भी देख. अभिषेक अरे हा ना कसली भारी दिसते रे. काल रात्री काहीतरी सांगितलं. ते खोटी तारीफ करावं लागते गाईज. हे काल आम्हाला टॉन्टिंग देत होते तुम्ही पोरींची तारीफ नाही करत. Guys, हे पण बघा गाईज. आम्ही तर सुंदरच दिसतो. मी तर पहिल्याच सुंदर झालो. आम्ही पिऊन आलो. पहले आगे आता चला पुढे. चला पुढे. काय जे कुठं बी थांबतात मध्येच. कुठं बी थांबतात भाई.
नाही भैया नाही लगा टिका. आता सगळं गल्लीचं टूर देतो, बघू. आपल्याकडे 1 तास 30 मिनिटावाला रेकॉर्डिंग आहे. असं पण उद्या गेल्यावरती कमी लागणार आहे आपल्याला. आज करून घेऊ जेवढं आहे तेवढं. जय भोलेनाथ. हर हर महादेव. हर हर महादेव. बोट मिळालेली आहे. आता आम्ही बोटीमध्ये चाललेलो आहे गाईच, चढतोय गाईच. अरे बापरे, अरे हमको बैलेंस हो गया भैया. एकदम इजी है. बस ये देखो, यहाँ से तो हमको पानी भी दिख रहा है. बहुत. अरे असंच थांब, असंच थांब, असंच थांब. बस. तर गाईज आम्ही चहा पितोय बोटीमध्ये बसून. चौऱ्यांची गाठ फिरणार. आता आम्ही चौऱ्यांची गाठ फिरणार आहे आणि त्याच्यानंतर नमो घाटला उतरणार आहे आणि तिथून बघू कसं येत आहे. तिथून कदाचित रिक्षा नेईल, कारण इथं ते 15 मिनिटं थांबवणार आणि 400 रुपये एक्स्ट्रा घेतात, म्हणजे टोटल 2000. ठीक आहे, चलेगा. मार रे. ऑनलाइन मार रहा है. बोट निघालेली आहे, जसं तुम्ही बघू शकता. हे सगळे लोक इथं बसलेले आहेत. चहा पितात सगळे. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. ती 2 चहा पिते गाईज, बघा. तिला लय चहा आवडतो. तिकडे व्हिडिओ कॉल चाललेला आहे. हां, तिकडे स्नॅप चाललेला आहे. सगळ्यांचं आपलं आपलं चाललंय. आमचं काय ना, आम्ही फक्त व्लॉगिंग करतोय गाईज. आता स्टिकला आपण लावलेलं आहे आपला कॅमेरा आणि आता आपण मस्तपैकी शॉर्ट्स घेणार आहेत. 360 शॉर्ट्स, ज्याच्यासाठी खर्च केलता ते आता तुम्हाला दिसणार आहे का केलता. चला, बाय बाय. युनिफॉर्म मिळालेला आहे सगळ्यांना. हा आहे, त्याच्याशिवाय राईड मिळणार नाही. ह्याने घातलेला नाही कारण तो चहा पितोय. हे काय रूल आहेत. तिकडे व्हिडिओ कॉल चालू आणि हा काहीतरी पचकला, ओरडायला लागलेत. पाण्यामध्ये टाकलं काय पाण्यामध्ये टाकून देतात भाई. जे काय असेल पाण्यामध्येच टाकतात डायरेक्ट. फोटो तर इथं क्वालिटी आहे. एक सेल्फी काढू भाई. येस, निघलेलं आहे. आता आपली बोट. तर गाईज आमचे घाट फिरून झालेले. आता आम्ही चाललेलो नमो घाटवरती. सगळ्यांचे फोटोज वगैरे काढून झाले. इथं खूप आवाज येतो गाईज. इथं जाऊन बसतो. हां, आमचे आता सगळे घाट फिरून झालेले आहेत गाईज. आता आम्ही नमो घाटवरती उतरणार आहे आणि तिथून आता फोटोज वगैरे अजून काढणार आणि तिथून घरी जाणार. कसं जाणार ते माहिती नाही. बोटीने तर जाणार नाही, चालत. तर गाईज बघा नमो घाट. तिथं आम्हाला उतरायचे. आता तिथे जाऊन मस्तपैकी फोटो वगैरे काढू. आता तर गाईज आम्ही इथं आता जेवायला आलो. हो, इथं कुठं बघायचं काय समजा. हां, तर गाईज आता इथे जेवायला आलो. ऐक ना, बटर नान 70 रुपयाचं आहे काय? कॅन्सल कर. हे लोक एकमेकांचे फोटोज एकमेकांना शेअर नाही करत. हा ह्याचे नाही देत, हा ह्याचे नाही देत. ए भाई, तुझे भी आहे फोन मध्ये त्या गब्बस. हे लोक ना आयफोन वाल्यांना बदनाम करतात गाईज. बोलतात आयफोन वाले लवकर. मी देतो लगेच. मी गपचूप आयफोन घेऊन आलो, तुझ्यामुळे नाही घेतला. काय नाही, चांगलं असतं. नाही रे, हा ना, ठीक चांगलं आहे. असतं. आयफोन सारखे आले त्याच्यामध्ये. मग याला काय नाही. हे बघ, हे बघ. ज्याच्या हातात असतं ना त्याला कदर नसते. व्हिडिओ बघ किती भारी काढली. मग मी बोललो तसं. जाऊ दे गाईज. आम्ही पनीरची भाजी मागवली. पनीरची भाजी आणि रोटी मागवली. अरे ते खाऊया आणि बघूया पुढे काय होतं. स्टेशन आहे, इथून आम्ही चाललेलो आहे आता तिथं पण बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. आता तिथं जाऊन आता काय तिकडचं सिटी पण एक्सप्लोअर करू. इकडं एक्सप्लोअर करून करून कंटाळा आला. एकच गल्ली मधून 4 दिवस जातो. 4 दिवस गेले. नाही रे, आता
तर गाईज आमच्या अयोध्येला जाणारी ट्रेन आलेली आता आम्ही इथेच बसणार आहे आणि झोपणार आहे गाईज दमलेलं आहे. रात्री झोप नाही झाली बघतो चाललेली आहे बघा ही हाय हाय करते काय होणार किती वेळ झोपणार आहे झोपणार फुल दमलेलं आहे फुल बघतो भाई वेट करा बघा भाई. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो मी आता झोपायला चाललो आणि हे लोक आता चिल करतोय हे लोक पत्ते खेळतात आणि बाकीचे 2 तिकडे बसलेले आहेत. आता 7 वाजतील तोपर्यंत आम्ही झोपून घेणार नंतर फिरायचं पण आहे आपल्याला. तर गाईज आम्ही फायनली उतरलेलो आहोत अयोध्या स्टेशनवरती. फायनली पोहोचलेलो आहोत. बरं वाटतंय का तुला? ठीक आहे आता सध्या सबकी हालत टाईट हो गई गाईज अभी. आता जेवायचे पोट भरून. आता काय सकाळपासून एवढं काही जेवलो नाही. तर काही आम्हाला रूम भेटलेली आहे. आता आमच्या 4 रूम आहेत टोटल. त्याच्यापैकी आपण 2 रूम हे वाल्या करतोय, एकच मोठी रूम करतोय, वेगवेगळ्या रूम लहान वाल्या करतोय. असं करतो आम्ही कारण संध्याकाळी थोडं बक्षदी करायला शोधी करण्यासाठी, बाकी काही नाही. फक्त आरडाओरडा जास्त करायचं जे पोरं त्यांना काय समजत नाही. आणि थोड्या वेळाने काय कर, थोड्या वेळाने यांना व्ह्यू दाखव आपला. व्ह्यू दाखवतो तुम्हाला नंतर वरतून एकदम राम मंदिर दिसतं. ठीक नव्हतं. थंडी वगैरे काय नाही इकडे फुल चिल आहे एकदम मस्त. येस ब्लॉग बनवतोय गाईज. हिने घरी व्हिडिओ कॉल केलेला आहे. हॅलो हॅलो. आणि आम्ही आता अयोध्येला पोहोचलेलो फायनली सक्सेसफुली. इकडची लोक हॉर्न वगैरे काय वाजवत नाही जास्त, एकदम शांतता आहे. हां नाही ना गाईज हा असा विचारच नव्हता केला. डेंजर आहे असं बुलावा यायला लागतो तर इथे यायचं. इकडं बघा मंदिर आहे मोठं छोटं छोटं. आता आम्ही तुम्हाला वर अलाउड आहे का नाही काय माहिती. कॅमेरा अलाउड आहे का तिथं? नाही कॅमेरा अलाउड नाही. बाहेरूनच दाखवायला लागेल. ड्रोन उडाना वर्जित आहे ना ड्रोन बरं झालं नाही घेतलं. मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा तर काहीच अलाउड नाही गाईज. मग आपण शूट कसं करणार गाईज? हां तुम्हाला काही दिसणारच नाही ब्लॉगमध्ये नुसतं बक्षोदीच दिसते. आता आम्ही जेवण करायला येस आम्ही चाललेलो आता जेवण करायला. कुठं नेतो काय माहिती नाही. रामेश्वरलाच माहिती आहे, तो येऊन गेलेला आहे. आता बघूया काय रामेश्वरचा एक कार्यक्रम गणते कधी कधी तू पूर्ण ब्लँक होतो गाईज असं. काही म्हण त्यांनी ते ट्रिपचं हॉटेल सगळं परफेक्ट केलेलं आहे. त्यांनी हॉटेल असलं परफेक्ट केलं डायरेक्ट मंदिर. हॉटेलच्या पाठीमागचा व्ह्यू दाखवला का? नाही दाखवतो आता पुढे गेल्यावर गाईज. पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल. हे आपल्याला उद्या बघायचं. अच्छा समोरच्या गेटला उद्या उद्या यायचं हे बघायला. चलो भेटूया पुढं जेवताना. दरवाजामध्ये जायचं. तर गाईज रात्रीचे वाजले किती वाजले सांगा? 10:30 झाले. आता आम्ही इथं जेवण करून फिरत आहे. हनुमानगड बरोबर ना? हनुमानगडी मंदिर, गडी मंदिर इथं आहे. येस इथं फुल माकडं वगैरे गाईज सांभाळून राहावं इथं आले की. पण काय करत नाही ते. त्यांना दिवसभर खायला लय मिळतं तर ते अटॅक वगैरे करत नाही. फक्त असं मध्ये येतं तेव्हा का दिसला का? सध्या काही गर्दी वगैरे काही असं हातात वगैरे काय असलं तर घेऊन जातात ते डायरेक्ट. म्हणून आपला कॅमेरा बी सेफ ठेवा. आपला पण सेफ आहे, टेन्शन नाही. आणि संध्याकाळी काही गर्दी वगैरे काही नाहीये. हां गर्दी मोकळं आहे, सगळं मोकळं इथं. वाराणसीपेक्षा फुल मोकळं आहे. इकडचे लोक हॉर्न कमी वाजवतात पण वाजवतात. फुल त्रास आहे भाई इथं. हे आता 20 सेकंदाला वाजवतात. 20 सेकंदाला वाजवतात तिथं. 10 सेकंदाच्या. चला इथं हे लोक इथं थांबलेत. असं कुठलं हॉटेल? ते चुरचुरनानवालं. त्यांना सांगू उद्या आम्ही येणार आहे. का आम्ही येणार हां, म्हणजे तू बनवून ठेवल. गेल्या वेळेस लिमिटेड स्टॉक होता, आम्हाला एकच भेटला. करायला लागेल. कशाला? तर नमस्कार मित्रांनो, हे आमचं हॉस्टेल आहे. आम्ही चाललेलो आहे आता राम मंदिरला. आणि आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. ट्रेडिशनल घातले सगळं. इकडे लोक चहा पित आहेत. सगळ्यांचं चहा पिऊन झाल्यावर आम्ही निघणार आहे. आणि राम मंदिर इथून हे का इथं दिसते का? आजचा डे प्लॅन भाई असं होतं की सकाळी लोक 6 वाजता उठून जाणार होते पण वेळ खूप झालेला आहे. हा काय उठला नाही, सगळ्यात उशीर हा उठलाय. त्या लोकांमुळे उशीर झाला. मेकअप करत बसले काही सगळ्यात. आम्ही 6 वाजता उठलेलो, परत झोपलो पण हे उठलं नव्हतं म्हणून. त्यांना काय भाई नुसतं झोपायचे पैसे दिले असं वाटते. फिरायला आलो आम्ही, फिरलं पाहिजे. मी आणि दर्शन एक राऊंड पण मारून आलो आहे. आम्ही वॉकिंग डिस्टन्स
इथपर्यंत चालायला. त्यांच्यासारखं नाही असं झोपून जायचं सगळ्यात लेट आंघोळ करायची. लोक फोटो काढतात तेव्हा हेअर ड्राय करायचे. हाँ ना, जैसे भी है हमारा ही दोस्त है, कुछ नहीं कर सकते. और इसको तो देखो गाइस, पिवळा कुर्ता घालून एकदम फुल रिचनेस लुक दिसतोय आता. लग्नाला चालला आम्ही guys. आणि हिला घेऊन चाललोय लग्नाला भात वाढायला. समजलं तुला? लग्नाला भात वाढायला घेऊन चाललोय तुला. हां, भात कोण वाढायला. बोललं रे चहा झाली आहे? काय नाही गाईज, तेच काम कोरियोग्राफर है गाइस. DM फॉर कॉन्टैक्ट नहीं, कॉन्टैक्ट फॉर DM फॉर कॉन्टैक्ट, कुछ भी हो सकता है गाइस. इसको हाँ हिला कर. मी डेंजर डान्स शिकायचा, नागिन डान्स शिकायचा. चुनरी चुनरी इथं नाही आते गाईज आपण. ह्यांचं बघा काय चाललंय गाईज, कुठं पण फोटो काढायला लागले. तर गाईज आमचं दर्शन 20 मिनिटं लागतात आहे ऑलमोस्ट दर्शनासाठी. पण छान मॅनेजमेंट आहे. Yes, पटपट झालं. पटपट होते. खूप गर्दी आहे तरी पटपट झालं. 20 मिनिटात फक्त दर्शन. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कधी पण अयोध्येला आले तर आज Right जेव्हा side. मंदिरात जायचं तेव्हा एक्स्ट्रीम राईट साईडला जायचं. हां, म्हणजे तुम्हाला ती पण लाईन सगळं- एकदम समोर जाते. येस, एकदम डायरेक्ट देवाच्या पायापाशी जाते फार. एवढं पण एवढं पण नाही, पण हे लोक कशाला बोलवलं? काय आलं? जय श्रीराम. कशासाठी? रामचंद्र की जय श्रीराम. येस. वगैरे गर्दन जरा गेलेत. आता फोटो काढूया गाईज आपण. थोडे. कुठे गेले अश्विनी? आतमध्ये गेले. या पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू तुला कुठे गेले. समजने वाले को इशारा काफी आहे. परत जाऊ का एकदा? जा जा आता याच्यात रेकॉर्ड करू. हा जा. मोठा टाक झाले जरा. आता कोणाचं नाव घेशील? तुझा मी काय करू? कुंदन. माझं नाव घे. नाही रे नको तू शब्द जा. घे. आणि तू नाव कोणाचं घेशील? इंग्लिश आहे का अभिची? रशियन मी खूप भारी बोलतो बरं का. त्याचा अर्थ सांग ना. त्यालाच बोललेलं समजेल होते बाहेर. आणि इथं रिपोर्टर भेटले आणि अभिला प्रश्न विचारतात. अभि नशीब इंग्लिशमध्ये नाही विचारत आहेत. अभिला आलं नसतं काय. इंग्लिश आम्ही सगळे लोक मज्जा बघतोय. हे पण रेकॉर्ड करतोय, कंटेंट मिळतंय. कहाँ से? पुणे। आप यूपी में आई हुई हो, खुद सुरक्षा को लेकर के कभी कुछ ऐसा फील हुआ कि यहाँ सेफ्टी नहीं है? कितनी सेफ्टी है? पहले कुछ सुना था ऐसा कि सेफ्टी है या नहीं है पहले? हाँ? तर गाईज आमचं जेवण करून झालेलं आहे. इथं जेवण केलं, एवढं खास नव्हतं गाईज, व्यक्तिगत होता, नाही आवडलं मला थोडं. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहे असं वाटतंय, काय माहिती लोकांचा प्लॅन काय. तर गाईज आज आहे आमची शेवटची रात्र अयोध्येमध्ये. आम्ही फिरतो आत्ता, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही आलो लता मंगेशकर चौकमध्ये हे बघण्यासाठी. आता बघूया काय काय आहे, तुम्हाला पण दाखवतो. काय आलं काय माहिती का, लता मंगेशकर चौक आहे आणि त्या पाठीमागं जो घाट आहे तिथे 23 लाख दिले जातात दीपोत्सवला. अच्छा, यांनी डिटेल दिलेली आहे. घाट नाहीये, ते राम की पौडी आहे आणि तिथे राम की पेढी आहे, पौडी नाहीये. समजून घे बाबा, तिथं वाच पेढी. हा, तर तिथं श्राप दिलेला होता तिकडे आम्हाला काहीतरी तसं. नक्की काय बहुतेक हे असं चुकीचं आहे. ऑटोवाल्याने सांगितलं मला. ऑटोवाल्याने सांगितलं, ऑटोवाल्याला हेड द्या, काय चुकीचं माहिती दिलेली असेल तर. आणि आम्ही जातो पुढे, काहीतरी बघू आता काय. मौत का मजा, मौत से खेलेंगे हम लोग. यस, कल सुबह हमारा नाक जाम होने वाला है, फिर भी हमें कोई परवाह नहीं है गाइस. ये जो लड़की है गाइस,
इसको सर्दी हो गई तब भी इसको आइसक्रीम खाने के मला सर्दी नाही झाली अजून. अब होने वाली है इसके बाद. अरे यार आजच नको बोलू ना मग मी नाही घेत. बर नको घेऊ. तेरे वाटे की मी खाऊंगा. सेमच आहे, लहान आहे फक्त. घे ना. आज आहे शेवटचा दिवस आमचा इथला. आम्ही चाललेलो परत ट्रेन रिटर्न जर्नीला. हॅलो, हे लोक परत दर्शन घेऊन नाही जाणार, याला इथंच ठेवून घेऊ. हे लोकांनी डबल दर्शन करून आले सकाळी. गर्दी नव्हती आज, पण ट्रॅफिक वाढलेलं आहे काही. VIP दर्शनचे आमचं कालच झालं म्हणून आम्ही जरा चिल आहोत. आज काय मी गेलो नाही 2दा दर्शन करायला. माझं एकदा झालं तर चांगलं. डबल आशीर्वाद देतो. डबल आशीर्वाद नको, पुढच्या सेमिस्टरला परत येऊ आशीर्वाद घ्यायला. असं काय नाही. विश्वनाथला गेला होता तू? हे स्वप्नात. हा काय, हे दोघं तिथं चहा प्यायला बसले. हे आम्ही इथं राहिलेलो आहे. इथं नंबर आहे 8,000 झाले आमचे टोटल 2 दिवसाचे. 3 दिवसाचे बुकिंग झालं होतं आपलं. 2 नाही 3. 1 दिवस आम्ही आलतो त्याच्यानंतरचं आणि आज. तर टोटल खर्च आलेला आहे पर पर्सन किती 1,000 रुपये आलेला आहे काहीच. मजा आली. हे 2 दिवसाचे किती होते? काय माहिती, तुलाच माहिती. हे खोटी इन्फॉर्मेशन देतो व्लॉग्स मध्ये भाई. 2 दिवसाचे किती होते नाही Influencer माहिती. गलत पर पर्सन choose किए 1,000 हो. आले भाई 1,000. हे बघ, आधी 500 दिले. इन्फ्लुएन्सर ने नेहमी करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायला हवी. तूच हे काय मिसगाईड नाही करशील. काय मॅटरच नव्हतं. रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहे अयोध्येच्या. आता मनकापूरला जायचं आम्हाला इथून. तिथून आमचं मुंबईची LTTची ट्रेन आहे, त्याच्यामध्ये बसणार आहे. आणि 2 दिवसाचा प्रवास परत रिटर्न जर्नीचा सुरू झालेला आहे. प्राची स्वतःचं लगेज उचलते, इंडिपेंडंट वुमन थोडीशी, कारण थोडीशी माझ्यावर डिपेंडंट आहे. तिने अर्धं सामान माझ्याचे हां ब्लँकेट पण आहे ना, डिपेंडंट थोडीशी. जे का गाईज डिपेंडंट होते हे लोक 1%. ठीक आहे चल चला. काय नाही अरे गाईज, आज खूप गडबड केली मी, यांना खाऊ पण दिलं नाही. आता रामेश्वर आमचे खायचे पैसे भरणार आहे. क्षमा रामेश्वर मागतो मी सगळ्यांची. आलेली ट्रेन. आता आम्ही बसणार आहे मस्तपैकी. तर गाईज इकडची ट्रेन बघा केवढी रिकामी असते, कोण नाही. हेच मुंबईचं असतं तर खूप गर्दी असते. आता आम्ही पाणी घेऊन येतो जरा. चालेल असतं 1:20ला निघणारी गाडी. आता आलो पाणी घेऊन तेवढं आम्ही. आणि इथून चाललेलं आहे मस्त. हे स्टेशन आहे अयोध्येचं. माकडं खूप असतात गाईज इथं. चला आपल्याकडे खूप कमी आता चार्जिंग पण. बघू भेटूया पुढे. बाय बाय. मनकापूर जंक्शनला उतरलेलो आहे आणि खायला तिकडे स्टेशनवरती बोलले बाहेर खायला मिळेल. खायला रिक्षा खाऊ आम्ही. काय खाऊ? ह्याला खाऊ. हे नॉन व्हेजिटेरियन नाही आम्ही. इकडे काहीच नाही खाणं. चाललंय शोधायला काय मिळतंय का बाहेर बघतोय. ह्याच्या भरोश्यावर आलंय गाईज. जर काय नाही मिळालं ना ह्याचं मर्डर ह्याला सोडून जाणार आम्ही. नाही तर रामेश्वर आम्हाला पिझो मागवणार ट्रेन मध्ये. नाही चला गाईज भेटूया, बघूया पुढे काय खायला. दिसले गाईज काहीतरी दिसले. अरे बापरे, नुसतं बिस्कुटचा पुडा घेणार आहे ट्रेन मध्ये खायला. ऐक ना, आपलं पुण्यामध्ये सगळं मिळतं, इथे काहीच मिळत नाही. ना आलं त्याला कुठे सांगतो परत येतो. काहीतरी आहे ना त्या गोष्टीत. हा ना. अरे इकडच्या लोकांना तसं नसतं, ब्रँड पाहिजे वगैरे. केळी घेऊन टाका. कांदा पुढे खेळा. नाही काय असतं ते. हा 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 खेळलं भाजीपाला घ्या आपण. जे होतोय याच्यानंतर ट्रेन मध्ये प्रवास असणार. मरणार नाही रे ट्रेन मध्ये प्लेट घेऊन जेवणार आहे का? नाही जेवणार. याच्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवण मध्ये. आमचे 2 मेंबर आम्ही रेल्वे स्टेशनवर लगेच सोबत ठेवलेत. आता त्यांना काय घेऊन जायचं? पण ते बी साईडला त्यांना काय घेऊन जायचं? करून झालेलं आहे जेवण, एकदम मस्त होतं. आता वाजलेत किती वाजलेत? 5:30 वाजलेत. थोडेफार म्हणजे 5 वाजून 10 मिनिटं झालेत. काही तर मारामारी चालू आहे गाईच. 5:30 झालेत. आता असतं रिकामं. तो वाजेपर्यंत बसायचं. 7 वाजता आमची ट्रेन आहे इथून ते LTT पर्यंत. मग तिथून आम्ही जाणार आहे. कॅब बुक केली पुण्यापर्यंत. मग कॅबने जाणार आहे तिथून, कारण आम्हाला सकाळची ट्रेन नाही मिळाली. बघूया आता काय होतंय पुढे. आता बघचोदी तर काय करत नाही. दमलं होतं सगळं आणि असं कसं तरी वाटते. परत चाललं आम्ही.
तर संध्याकाळ झालेली आहे आता सगळे लोक इथं ट्रेनची वाट बघत बसलेले आहेत. आमची ट्रेन लेट झालेली आहे 7:30 वाजता. किती वाजता आता? ट्रेन येणार आहे आपली 7:38 येते. 8 वाजता येणार आहे. 8 वाजता येणार आहे, म्हणजे अर्धा तास लेट आहे गाईज. आणि थांब बघू दे. हां दिसत आहेत पत्ते घेत आहेत गाईज हे लोक. तो तिकडं काय तो सोलो ट्रॅव्हलर आहे आमच्यातला, सोलो ट्रिपला आला. अच्छा तो बरी व्यक्तिमत्व आहे हे लोक. यांच्या बिना आमची ट्रिप झाली नसती सक्सेसफुल. बडबड करत बसलेत ते दोघं, चालतात ना ते दोघं बडबड. आम्ही इथं नुसतं निवांत बसले, थंड थंड हवा लागते इथं. स्टेशन पण मस्त रिकामं. जाऊ दे आता बघू. बॅटरी बाय बाय करायलाच लागते कारण आपल्याकडं 56 मिनिटचं स्टोरेज राहिलं फक्त. म्हणून अजून 2 दिवसाची जर्नी दाखवायची अजून तुम्हाला पुण्याला पोहोचतोपर्यंत, म्हणून थोडं स्टोरेज वाचवायला लागतं. बाय बाय. तर आता आम्ही मुंबईला पोहोचत आहोत. लास्टचे अर्धा तास. काय करतात? ट्रेनच्या जर्नीचा. तिथं अभि कुठं आहे? पिंग हे अश्विनी नाही रे अजून. याच्यानंतर एक स्टॉप. कशाला एक स्टॉप? LTD शेवटचा स्टॉप. ह्याच्यानंतर काय? काहीच नाही, LTD. तर काहीच पोचतोय आम्ही. आणि ह्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहे ट्रॅव्हल्सनी. ट्रॅव्हल्स. अर्टिगा आहे. तेच आमची ट्रॅव्हल्स आहे, त्याला काय बोलायचं नाही. महाबळेश्वरला पण तेच घेऊन गेलो. तो माणूस नाही फक्त दुसरा. सामान भरलं कसं? काय बोलायचं काय सुचत नाही नाही. ना. असं शांत झालेलो आहे आम्ही. अरे ती माझी पाऊच. शेवटची बगचुदी चालू आहे. अरे वो पाउच दे, उसमें मेरा चश्मा भी है. गोरखपुर जंक्शन लोकमान्य टिलक टर्मिनस कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 4 पर आ चुकी है. तर गाईज आम्हाला सारखं चिडवत होता. त्याचं बॅग दाखवत होता. त्याच्या बॅगेला 4 चाक आहेत. शेवटी त्याची बॅग शायनिंग मारता पडली. एवढं भारी वाटलं भाई. एकदम ट्रिप थोडं असं संपत होती म्हणून उदास होतेली आहे. लय मजा. कर्मा भाई कर्मा. एकदम खतरनाक विषय झाला. आता तू पण नीट चाल ना, आता ती पण पडेल. तर गाईज आता आम्हाला गाडी आलेली आहे घ्यायला. एक दुसरीवाली अजून नाही माहिती कुठे. बघू आता जाऊन बसतो, सगळं सामान वगैरे ठेवतो आणि काय होतंय बघूया पुढे. बचाव यार. बनारस आणि अयोध्या झालंय गाईज. आता गाड्या आलेल्या आहेत. आता आम्ही त्याच्यात बसणार आणि सरळ पुणे आता झोपणार आहे. बाय बाय. इथं सेंड होणार आहे ब्लॉग. हे ट्रिप खतम ऑफिशियली. बाय 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 बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये लवकर नेक्स्ट ट्रिप कुठं जाऊ तिथं नेऊ तुला. काय मैं को इधर लेके जाना है इसको. अरे इस्कॉनची ट्रिप रे. चल ट्रिप संपलेली आहे. फायनली गाईज ट्रिप संपली. 2 गाड्या आम्हाला घ्यायला. असं मी जा तरी मी हँडसम होते, तरी मी हँडसम आहे. काळा पडलाय. क्रीम वापरली आपण. नाही हँडसम झालो. ऐक ना, कोणाचा फेस वॉश वापरला ते सांग ना. याचा फेस वॉश वापरलेला आहे गाईज. ब्लॉग मध्ये सॉरी बोल. 5 ब्लॉग ते काढून दे परत फेस वॉश तुझं. तर काय मग राम भाऊ ट्रिप संपली कसं वाटतं? फायनली ट्रिप कम्प्लिटेड. नेक्स्ट ट्रिप लवकरच काढू. येस ट्रिप संपली. काय वाटतं? एकदम मस्त मजा आली. भयंकर. अश्विनी काय बोलायचं शेवटचं? येस फायनली ट्रिप झालेली आहे गाईज. वाईट तर वाटतंय बट जाकर सोना है. कपडे भी धोना है. नेक्स्ट ट्रिप मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये. येस बाय नेक्स्ट बाय. ट्रिप. साइनिंग ऑफ. बाय. सोडत नाही तुला दादा. तर काय पोचलेलो आहे आम्ही स्वारगेटला. माझ्यासोबत काय काय सामान आहे? ट्रिप फायनली संपली. पुण्यात येऊन हे सगळ्यांचं भांडण सुरू झालेलं आहे परत. या लोकांचं कॅब बुक झाली. आता मी यांच्यासोबत जाणार आणि घरी जाऊन मस्तपैकी झोपणार आणि ब्लॉग अपलोड करणार आहे. तर हा ब्लॉग इथंच संपलेला. ब्लॉगर का चालू झाला परत. बाय बाय.